मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मला खूप आवडलं. मला काय टाळ्या वाजवले लोकांनी. अरे राजा हो, नुसत्या टाळ्या वाजवू जाऊन चांगलं नसतं तिथे. तोंडानं म्हणे जावा आयो शरण तिहारी प्रभू तार तार. अजून एक मजा सांगतो तुम्हाला. नाही आपल्याला आलं म्हणीत जावा. तुम्ही बघा मोर्चा असतो ना, आता वातावरण लोय आरड देतो, खैचून झालंच पाहिजे. त्याला म्हणलं ना काय झालं पाहिजे, तो म्हणतो काय घेऊ पुढी म्हणाले. काय घेणं 150 रुपये हजेरी आली की घरी देऊ. काय माहितीये का, प्रत्येकाचा अर्थ वेगळा. तुम्हाला खरं सांगा काय झालं माहितीये का, मी एकदा त्या विदर्भात होतो विठ्ठल, आणि विदर्भामध्ये काय झालं, ती एक बाई दुकानदाराला भांडत होती. काव दादा मला याच्यात गाणे टाकून द्या ना. तिच्याकडे मोबाईल होता कोणचा, ती नोकिया जुना नाही का 1100 दलिंदर निळा जुना. आणि ती काय बाय म्हणायची त्या दुकानदार, हो दादा तुम्ही याचे गाणे टाकून द्या ना याच्यात. दादा गाणे द्या ना टाकून. तर ते दुकानदार काय म्हणला, ताई मेमरी कार्ड आणलं का तू. ते म्हणली मेमरी तर नसेल भाऊ, आधार कार्ड असेल. तेव्हा म्हणलं आधार मध्ये जमत नाही, मोदी तर म्हणतो सगळं जमतं म्हणून. मग याच्यात टाकून दे ना गाणे. आता काय मी काय म्हणतो, गणित कळालं का तुम्हाला. त्याला म्हणायचं दिमाग कम पगार बडा. मला म्हणायचं काय लक्षात आलं, काय तुम्हाला गणित सांगताय. अहो परवा एक जणाच्या दवाखान्यात बसलो तुम्ही, काय लोक करते. ती बाई डॉक्टरला सांगत होती माझ्या मालकाने एटीएम गिळले कार्ड. तर ते डॉक्टर म्हणला ह्यांना आधार कार्ड गिळायला लावा. ते म्हणले कस काय, लिंक झाल्याशिवाय येत नाही. त्याला लिंक करा. ऐका ऐका, विनोद सोडून द्या. नुसत्या लक्ष्मीनं काम भागत नाही, लिंक झाली पाहिजे. लक्ष्मी वल्लभा हे लक्ष्मी वल्लभा पद्मनाभा दीनानाथ हे दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा. मनामी ते प्राणी दुर्लभ. मना पुढचं मना येत असत. लक्ष्मी वल्लभ. हा नुसता वल्लभ कधीच बोलवायचा नाही, आणि ते येत बी नाही. श्री वत्सव लक्ष्मी वल्लभा. आहा हा, पाया पडा म्हणा ना, दीनानाथा पद्मनाभ. एक तर पाया पडा, नसलं येत ना तर त्याला म्हणा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. पण एवढे चांगले नाहीत आपण. कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी. नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो. कर्म रूप सेवा तुझिया पदी वाहतो.
इथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात. कशासाठी माझी गरज नाही दादा. लक्षात है लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. अजून रामायणामध्येच न चला पुढे. अवतार झाला पाहिजे म्हणून प्रार्थना केली. हरी तुला यावं लागेल. काय होऊन गेला देव म्हणजे पृथ्वी काय होऊन गेली होती. वा. आता दुसरा टप्पा भरतजी वनवासाला गेले. काय होतं काही काही गोष्टी समजून घे. आता तू ऐकायला बसलेत ना माणसं ते काय म्हणतात माहिती आहे का. उद्या काय सकाळी रात्री लय मजा आली. अरे मजासाठी नसतं येडे हो. तुम्हाला सवयच लागली तशी. ज्ञानेश्वर काहीच घेणं देणं नाही. कोण होतं एवढेच लोक असतात का काल्याला. अहो जास्तच असते ती. गिरायकच वेगळे ती रात्री येतच नाहीत. सकाळी ज्ञानेश्वर अंदर लाईन दार असे बसत येत गुन्ह्या ओळिंब्या. चपाती उस्तर भात खालास भात उस्तर वरण का ऐ कडी. बोलू का एक मोकळं वाक्य. ज्याला भजन आवडत नाही ना त्याला भोजन नाही दिलं पाहिजे. विठाला आता सुद्धा मी सांगू का खेड्यापाड्यामध्ये पंक्ती असतात मला मोरूस तर हानी देत पंक्तीला. ही वारीला जाणारी लोक बघा त्यांना म्हणलं ना दादा चालू संपायला बंद करायला. हो वाढव राम 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 वाढव थोडा वाढव. काय सांगत होते. वारीहून माणूस आला आणि त्याला जर विचारलं ना भाऊ कस काय होतं वारीत तर तो म्हणतो 5व्या दिवशी बालुशाही होती बा. काय लक्षात ठेवायला गेलता काय खरं खोटं मला सांग. ऐका भरतजी 15 मिनिट आपसात न बोलता फक्त कीर्तन लक्ष देऊन आहे. दशरथजींचा मृत्यू व्हायचा आहे. कैकेयीनं वनवासाची मागणी केलेली. प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले बरोबर. मी आलतोही तुम्हाला चांगला आठवतंय कथेच्या वेळेला बरोबर. आणि हेच काका ही सगळी मंडळी वयस्कर माणसं यांनी टाळ पखवाज घेऊन मला वाजवत इथपर्यंत आणलं होतं. आणि खरं सांगू का कळकळीचं ते कर्ज फेडायची आजची संधी मला मिळाली. कारण मी इतका चांगला नाही की तुम्ही टाळ वाजवून मला इथपर्यंत आणा. पण कुठंतरी ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेत महाराष्ट्रात फिरतो आम्ही म्हणून ही लोक आम्हाला जवळ करतात आणि वाजवतात. टाळ वाजवून जाऊन घरात ऐका ना ऐका. दाटला चोहीकडे अंधार देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणासी आधार दाटला चोहीकडे. हे कापसे भाऊ आता येताना म्हणले महाराज अगोदर जेवण करू. स्वयंपाक गरम आहे. मी म्हणलं स्वयंपाकाचं काही होईल पण तिथं जी लोक वाट बघत बसली अगोदर त्यांना त्यांचं जेवण दिलं पाहिजे. दादा खाण्यासाठी शरीर नाही मिळालं देण्यासाठी मिळालं. मी नेहमी सांगतो मैं बेचने नहीं निकला हूं अपने आप को बांटने निकला. भरताला बोलवायला पाठवलं. वशिष्ठ गुरुजी आले आणि पायावर डोकं ठेवलं. दशरथजींचा देहत्याग झाला होता. ऐका ना बापू ऐका. कुणीतरी भरताला बोलून आणणारे 2 सेवक तयार केले प्रवीण महाराज. आणि ते सेवक 2 जण समोर आले. गुरुजी आम्ही जातो बोलवायला. त्यांना आड घातली. भाऊ काय आड घातली माहित आहे.
भरत जर समोर दिसला तर त्याच्या समोर तुमच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब नाही पडला पाहिजे, काळजी घ्या. आणि त्याला फक्त घेऊन या. ते दोघ जण गेली, मामाच्या घरी भरत होते आणि त्या एकानं बघितलं. आई तुम्हाला विचारतो, समजा तुम्हाला सासरी खूप त्रास आहे आणि माहेरी तुम्ही गेलात आणि आई समोर आली, काय होतं सांगा? डोळ्यातून पाणी येतं. कशामुळे? माझी आहे ना माय. भरताला समोर बघितलं ना बाप, पिठाला दादा खरं सांगू, ही मोठी मोठी माणसं कीर्तनाला येतात, काय कारण आहे? थोडा आवाज दिला मॉनिटरला. कशासाठी येतात ही माणसं सांगा ना? गेन वाढवू नका, बस लक्ष द्या. डबडबलेल्या डोळ्यांनी भरतची तो द्वारपाल रडला आणि भरताना फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवून एकदा विचारलं, भैया क्यों रोते हो? अयोध्या में कुछ घटा है? अयोध्येत काय वाईट झालं का बाळा? का रडतोयस? दादा तो काय म्हणला माहित आहे? अवध में कुछ नहीं हुआ है, लेकिन तुम्हें बहुत दिनों से देखा नहीं था ना भैया, इसलिए आंखों से आंसू आ गए. तुम्हाला खूप दिवसांनी मी बघितलं नव्हतं ना, म्हणून डोळ्यातून पाणी आलं. ऐका ना, इकडे लक्ष द्या माझ्याकडे 2 मिनिट, जास्त वेळ नाही बोलणार, पण ऐका. घरी आला भरत, कैकईच्या समोर उभा राहिला आणि फक्त कैकईला एकदा विचारलं, मा भैया कहा? ऐकायला तुम्ही सगळे? आई दादा कुठं आहे? कैकई काय म्हणते माहित आहे? राजा आता सगळं चांगलं झालंय. आई हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, मी विचारतोय दादा कुठे आहे? मंथरा काय म्हणली माहित आहे? भैया सब ठीक हो चुका है. मां मैंने ये नहीं पूछा, मैंने पूछा भैया का. त्यावेळेला कैकईला राहावलं नाही, तिनं सांगितलं, मी तुझ्यासाठी राज्य मागितलं. आई हा माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, मी विचारतोय दादा कुठे आहे? आणि विठ्ठल भाऊ तिने सांगितलं, तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. श्री राम जय राम जय जय राम. असं म्हणल्याबरोबर भरतजी लांब सरकले आणि विठ्ठल भाऊ तिच्या आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि कैकईला काय म्हणला माहित आहे? आई तू या शरयू गंगेचं पाणी पिलीस ना, तू रघुकुलाची भाकरी खाल्लीस ना आई, मग ही भाकरी खाऊन आणि गंगेचं पाणी पिऊन तुझ्या तोंडातून अशी मागणी निघताना तुझी जीभ गळून कशी नाही पडली? मिठाला आई तुझी जीभ गळून कशी नाही पडली? लक्ष द्या, 1 2 5. काय म्हणले महाराज? पुढचे वाक्य बोलत, थोडी चढ वाक्यात ऐका. पण भरतजी काय म्हणले माहित आहे? आई मी ज्या वेळेला पोटात होतो त्यावेळेला तू गर्भपात का नाही केला? मैं पेट में था तब तुम गर्भपात करती ना माँ, तो अयोध्या में आज इतना बड़ा उत्पात नहीं हो. त्याच्या पायावर डोकं ठेवून कैकईच्या महाराज भरतजी म्हणले, माँ आज से तू मेरी माँ नहीं, मैं तेरा बेटा नहीं. लक्षात घ्या, तू माझी आई नाही, मी तुझा मुलगा नाही. शत्रुघ्नजी रडले आणि शत्रुघ्नजी म्हणले, दादा यांना आई नाही म्हणायचं तर आपण आई कुणाला म्हणायचं? तर शत्रुघ्नाला भरत काय म्हणला माहित आहे? भरत शत्रुघ्नाला काय म्हणला माहित आहे? शत्रुघ्न आज भी अयोध्या में कौशल्या नाम की गंगा बहती है, आपण तिच्याकडे जाऊ.
कौशल्याच्या दारात भरतजी थांबले. शत्रुघ्न मध्ये गेला. शत्रुघ्नानं पायावर डोकं ठेवलं. कौशल्यानं विचारलं, बेटा भरत नाही आया? आया है ना मां? तो बाहेर कडे. कौशल्य बाहेर आली, बघितलं भरत खाली मस्तक घालून उभे होते भरतजी आणि म्हणायचे, मां मैं वो अभागा भरत हूं जिसकी वजह से आपको विधवा होना पड़ा. मी तुझ्या दर्शन घ्यायच्या तरी लायकीचा राहिलोय का म्हणून बाहेर थांबलो. विठ्ठला आई तुझ्या पाया पडून सांगतो, जन्मल्यापासून आतापर्यंत मला स्वप्नात जरी कोणी म्हणलं की तुला 14 भुवनाचं साम्राज्य देतो, तरी सुद्धा मी कैकेयीच्या मताशी सहमत होणार नाही आई. आणि जर असं झालं असेल स्वप्नात, तर ब्रह्मांडामध्ये जितके नरक आहेत ना, तेवढा मी एकटा भोगेन. डोक्यावर हात ठेवला. कौशल्यानं म्हणली, बाळा यावश चंद्र दिवा करो चंद्र सूर्य असेपर्यंत जर कोणी कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, दार्शनिक, प्रचारक, प्रसारक, तत्ववेत्ता, महिला, पुरुष जर तुला चुकीचं म्हणले, तर त्यांना नरकात जावं लागेल. बाळा तू साधू आहे. भरत साधू आहे ना. आणि निघाला हा साधू. होची साधू ओळखावा, क्या बात. अरे देवते तेची जाणावा. जय जय साधू आहे. आणि हा आदू लोकांना अयोध्येच्या जी रामाच्या विराहामध्ये आदू झाले होते, त्यांना सोबत घेऊन गेला. कुठं? रामाच्या भेटीला. आणि जाताना तिथपर्यंत सगळ्या रस्त्यात भेटी झाल्या. मला त्या सांगायच्या नाहीत, वेळ नाही माझ्याकडे. निषाद राजाची भेट झाली. भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथून गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसले. त्याने विचारलं, बाळा बोल ना. सुख बसे तुझे पाते, सुख बसे तुझे पाते, बजटे तुझे तुम्ही म्हणाल पहिल्यांदा शेषावर झोपलेल्या विष्णूला बोललो, दुसऱ्यांदा रामाला बोललो. लक्षात आलं? तेच आहेत ते शक्तिमानच गंगाधर. लक्षात तुम्हाला कळायसाठी बोललो. मला चुकीचा अर्थ काढणार बघा ना. तेच. आणि तुम्हाला मजा सांग, विश्वामध्ये त्याच्याशिवाय कोणी नाही. ज्ञानोबरायांची ओवी सांग. एकेची ठाई बैसला, सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहलांगे. याला ओवी वाचन म्हणतात. साजानी मवाड
मितुलयानी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृता तयाचे आम्ही धरू ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचून यान गोमते नाही. किती किती वयात ज्ञानेश्वरी सारखं गोड काय नाही पण वाचित जा वाचावी खालच्यात असे दणकावून सांगला. अरे वाचिल जुकोनी जणी त्यासी लोटांगणी आणि भाती कोणी जणी तासी लोटांगणी जणी तासी लोटांगणी जणी तासी लोटांगणी वाचिल जुकोनी जणी त्यासी लोटांगणी जणी त्यासी लोटांगणी तासी लोटांगणी जणी तासी लोटांगणी जणी तासी लोटांगणी. ते आले होते महाराज कुठे आले तेच विष्णू परमात्मा मागणी मागायला कोण गेलत जाऊ का घरी मी आता. पृथ्वी गेली होती काय बनवून काय म्हणली होती लक्ष्मी वल्लभा आणि तोच दीनानाथ पद्मनाभ खाली आला होता कसा आलता सांगतो ना तुम्हाला सांगतो ना. दोन प्रहर काग शिरी सूर्य थांबला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी हो न प्रहर काग सूर्य थांबला वागरचे महाराज मी थांबू का वेळ संपली हो कस काय सांग होऊ द्या उजळूस एका गावात एक जण असंच रंगात आला मला चालू द्या पण आनंद आहे महाराज पण आनंद आहे. चला बस खूप आनंद घेतला तुम्ही लोकांनी. मला फक्त टप्पा सांगायचा होता सुख बसे तुझे पायी आहा आणि त्याच्या पायी सुख वस्त सांगू अजून एक आहे ज्याच्या पायापाशी सगळं मिळतं तोची एकदान शूरदाता कोण विठेवरी ज्याची तोची एकदान शूरदाता मग त्याला मागायला पाहिजे बाकीच्याला कुणाला काय मागावे जगा प्रेम लक्षात माझी एक अडचण आहे महाराज मी गाणं शिकलेलं नाही आणि शिकलेलं नसल्यामुळे काय होतं चुकलेलं कळत नाही. सोपं आहे ना जे शिकलेले त्याला घंटा लागत तोवर माणसं उठून जाते त्याला आवाज लागला पाहिजे. आपल्याकडलं जे गायन आहे ना मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं ते तिथून सहानं सुरुवात होते सा रे गा मा पा धा नी सा नी र ब म ग रे असं आपल्या इकडलं पण हे आता व्यंकटेशाचं मंदिर आहे महाराज. कौसल्या सुप्रजा रामा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ कमला कांतः त्रैलोक्यं दैवमाङ्कितम् उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज व्यंकटरमण. आपल्याकडे सगळा माल आहे पण मी गिराईक बघून काढतो त्याच्यातला टप्पा लक्षात नाही आला तुमच्या महाराज.
आपल्याकडे सापासून सुरुवात आहे ना. सारे पण बालाजीला सापासून रे 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 असं उलट आहे महाराज. बघा तुम्हाला चलता चलता केला ईशा तोची एकदा न शोधता आणि त्याला म्हणा माझी अल्प ही वासना तो उदारांचा राणा. तू इतका उदार है सर को कटा कर किया जब होम रावण ने दिया सब राज दुनिया का दिलावर होतो ऐसा हो. काय देत नाही महाराज, काय देत नाही, काय देत नाही. मुष्टी पोहे घेऊन या तुझ्या भेटीला गे आला गा. काय दिलं त्याला? भाव शुद्ध जे कोणी या. अरे खेड्यापाड्यामध्ये अशा आपण रंगात कीर्तनानं अशी चाल काढणार. हा आधी आहे ना जिवंत रे. मी म्हणत असतो नको म्हणू रे. मळमळ होता राजा. किती सुंदर प्रकरण आहे मला. त्याला म्हणा ना तू तो उदारांचा राणा. काय दिलं नाही मला? दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया तू जोडशी आला हा नाश जीवाय पण त्याला म्हणायचं कीर्तन. काही जणच कीर्तन सुटल्यावर म्हणा लागतं होय चप्पल कुठे माझी. समजून घ्यायचे ह्यानं ऐकलं. त्याला म्हणा माझी अल्प ही वासना माझे मागणे ते ताता लक्ष्मीच्या पती ताता लक्ष्मीच्या पती ताता लक्ष्मीच्या पती बस एवढं गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि शेवटची भूमिका अशी आहे महाराज 2 मिनिटांमध्ये. काय आहे तुमच्या हे लक्षात आलं की मागाव कोणाला? तोची एकदान शूरदाता. कोण? विठेवरी ज्याची. कोणचा देव विठेवरी पावलं? अरे विठेवरी सखे बाई हो कधी कृपा माझे मन लागू तुझ्या पायी. एकनाथ महाराजांचा विजय असो महाराज. तू सावळी सुंदरी हो लावण्य मनोहरी हो तुझा देवारा मांडी. सगळेजण शांत बसले. विटेवर पावलं समान असणारा भगवंत कोणता? पांडुरंग. कुठले? पंढरपूरचे. एकटे नाही ना. विठोबा रघुमाई जय रघुमाई रघुमाई राम रघुमाई रघुमाई. 2-3 मिनिटात सगळं संपलं. फक्त लक्ष देऊन ऐका. शेवटचं चरण असे तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगे. मला भोगानं खूप त्रास दिलाय तू लवकर ये. हाके सरशी मला खूप दादा महाराज त्रास दिले. देवानं त्रास दिल्याशिवाय तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला जर एखाद्याने अंगावर असं फुल टाकलं तर तुम्ही त्याला कवळत का? त्याला फुल टाकलं तुम्ही असं करा नसता. त्याला गोटा टाकल्यावर मी का सांगतो म्हणजे सोप्या भाषेत का सांगतो तुम्हाला कळालं पाहिजे. हो तुम्हाला नाही कळालं ना मग तुम्ही नुसतं काय म्हणणार उद्या खतरा बोलले हो काय म्हणले कळायसारखं बोलते होय. तुम्हाला कळालं. मीच काय सांगतो ऐक. असं असं समजा गावरान कुत्र माहिती तुम्हाला. त्या कुत्र्याला खडा जर मारला ना
खाडाच्या मागे पळत बघा, त्याला दगड मारला दगडाच्या मागे पळत, दगड तोंडाचा असतो बरोबर. पण वाघाला जर दगड हाणला तर दगडाच्या मागे नाही पळत, हाणणाऱ्याच्या माग. आता एक प्रश्न विचारतो उत्तर तुम्ही द्यायचं. संकट आपल्या माग भगवंतानं फेकली आणि आपण संकटाच्या मागे पळालो, आपण कोण? कुत्रे. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.